नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। तर आजची आपली रेसिपी आहे पास्ता, एकदम इझी आणि चविष्ट खायला। एक प्लेट पास्ता लागणार आहे आपल्याला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पास्ता घेऊ शकता। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि हा पास्ता टाकून घेऊया पाण्यामध्ये आणि याला आपण 5 मिनिट असंच गॅसवर उकळायला ठेवून देऊया। आपले पास्ता तयार झालेले आहे बघा अशा पद्धतीने झालेले आहे। आता आपण याच्यामधलं पाणी काढून घेऊया। एक चम्मच तेल टाकून घेऊया। याला चांगलं गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे। थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी फुललेली आहे। 2 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। या कट करून घेतलेल्या होत्या। एक मीडियम साईजचा कांदा, याला 2 मिनिट आपण परतून घेऊया। टोमॅटो टाकून घेऊया। याला परतून घेऊया। सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो। थोडंसं मीठ टाकूया। टमाटर मीठ टाकल्यावर टमाटर लवकर सॉफ्ट होते। आपण थोडंच मीठ टाकलेलं आहे कारण की पास्ता शिजवताना आपण मीठ टाकलं होतं याच्यामध्ये। टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहे। आता आपण मसाले टाकून घेऊया सुके। थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, हे मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये आता आपण पास्ता टाकून घेऊया। हा पास्ता मसाला आहे। पास्ता मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि टोमॅटो केचप हे मिक्स करून घ्या आपण। मसाला आणि पास्ता मसाला आणि टोमॅटो केचप हे पूर्ण त्याला पास्त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। बघा आपला पास्ता तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा पास्ता।